नमस्कार. आज मी एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोलणार आहे आणि हा विषय आहे एंडोक्राईन डिसरप्टर्स. आपल्याला अलीकडे असं दिसून येतंय की बऱ्याच प्रमाणात थायरॉईडचे प्रॉब्लेम्स किंवा डायबेटीज किंवा स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी या खूप वाढल्या आहेत आणि जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा त्याला एकच कारण आपल्याला सापडतं आणि ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तर आता हा हॉर्मोनल इम्बॅलन्स एवढा वाढण्याचं काय कारण आहे नेमकं? तर जेव्हा हा विचार आपण करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की एंडोक्राईन डिसरप्टर्स नावाचे काही पदार्थ आहेत जे आपल्या शरीरामध्ये सहज प्रवेश करू शकतात आणि त्याच्यामुळे आपला हॉर्मोनल बॅलन्स बिघडवतात. तर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाची कामं जी आहेत म्हणजे शरीराची वाढ असेल किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढवणं, रक्तदाब नियंत्रण करणं किंवा शरीरातल्या साखरेचं नियंत्रण, आपली लैंगिक कार्य, या सगळ्या गोष्टी या ज्या घडतात त्या एंडोक्राईन सिस्टीम जी आहे त्यांनी सिक्रीट केलेल्या हॉर्मोन्समुळे आपल्या या शरीरात या सगळ्या गोष्टी नियमितपणे चालू असतात. तर ही हॉर्मोन्स जी आहेत, ही एंडोक्राईन सिस्टीम जी आहे ती अतिशय सेन्सिटिव्ह अशी आहे आणि त्यामध्ये विविध ग्रंथी असतात, जसं उदाहरणार्थ पिट्युटरी ग्लँड, पॅनक्रियाज किंवा ओव्हरीज किंवा ॲड्रिनल ग्लँड्स किंवा थायरॉइड, या सगळ्या ज्या ग्रंथी आहेत त्या योग्य वेळेला योग्य प्रमाणात योग्य ते हॉर्मोन सिक्रीट करण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते. या ग्रंथी जसं मी मगाशी म्हणलं तसं आपल्या शरीराची वाढ असेल किंवा रोगप्रतिकार शक्ती किंवा अशी असंख्य कामं जी आहेत ती या ग्रंथींनी सिक्रीट केलेल्या हॉर्मोन्समुळे सहज शक्य होतात. तर आता एंडोक्राईन डिसरप्टर्स म्हणजे काय? तर काही अशा प्रकारची केमिकल्स जी आहेत ती रोजच्या रोज आपण जे काही खाद्यपदार्थ आहेत ते किंवा कॉस्मेटिक्स वगैरे अशा सगळ्या प्रकारांमध्येही सहज गत्या असलेले हे जे पदार्थ आहेत किंवा हे जे केमिकल्स आहेत ते एंडोक्राईन डिसरप्टर्स आहेत असं आता शास्त्रज्ञांनी प्रमाणित केलेलं आहे. तर हे एंडोक्राईन डिसरप्टर्स काय करतात? हे मुळात एंडोक्राईन डिसरप्टर्स म्हणजे आपल्या नॅचरल हॉर्मोन्स सारखीच दिसणारी किंवा वागणारी काही केमिकल्स असतात आणि ती आपल्या शरीरामध्ये जाऊन आपला नॅचरल हॉर्मोनल बॅलन्स जो आहे तो बिघडवतात आणि नैसर्गिक जी हॉर्मोन्स आहेत त्याच्याशी साधर्म्य असल्यामुळे त्या आपल्या पिट्युटरी ग्लँड किंवा या सगळ्या ज्या ग्रंथी आहेत त्यांचा एक गोंधळ उडतो की नेमकं किती हॉर्मोन सिक्रीट करावं किंवा नेमकं किती हॉर्मोन पाहिजे, काय करावं, की कसं नियंत्रण करावं, या सगळ्याचा गोंधळ उडल्यामुळे हॉर्मोनल डिसऑर्डर्सचं प्रमाण आजकाल वाढताना दिसतंय. तर हे एंडोक्राईन डिसरप्टर्स म्हणजे नेमके काय? कशा-कशात आपल्याला हे एंडोक्राईन डिसरप्टर्स दिसतील? तर आपण रोज मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे अन्नपदार्थ जे आहे, कॉस्मेटिक्स जे आहे, रोज घरामध्ये वापरलेलं क्लिनिंग प्रॉडक्ट्स आहेत, जसं की आपण फिनेल वापरतो किंवा मॉस्किटो रिपेलंट वापरतो, साबण वापरतो. स्त्रियांमध्ये मेकअपचं सामान आहे जसं की लिपस्टिक आहे, फेअरनेस क्रीम, शॅम्पू, या सगळ्यामध्ये घातलेले केमिकल्स जे असतात ते काही प्रमाणात एंडोक्राईन डिसरप्टर्स निश्चित असतात आणि बऱ्याच वेळेला आपण धान्य साठवण्यासाठी किंवा अन्न साठवण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी प्लॅस्टिकचे डबे वापरतो, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरतो किंवा मुलांना प्लॅस्टिकची खेळणी देतो. आता या सगळ्याचं जे लायनिंग असतं त्यामध्ये BPA नावाचं एक अत्यंत घातक असं केमिकल असतं आणि हे केमिकल सहज आपल्या पोटामध्ये त्या अन्नातून किंवा त्याच्यामध्ये शिजवलेल्या पदार्थातून सहजपणे जाऊ शकतं. इतकंच नाही तर आता शास्त्रज्ञांनी हे पण प्रमाणित केलंय की प्रेग्नन्सीच्या काळामध्ये समजा अशा प्रकारच्या जे हॉर्मोन डिसरप्टर्स आहेत ते जर एखाद्या स्त्रीच्या शरीरामध्ये असले तर ते तिच्या बाळापर्यंत पोचून त्या बाळाला जन्मताच काही दोष किंवा व्यंग दिसून येऊ शकतात. तर विशेषतः प्लॅस्टिकचे कंटेनर्स असतील किंवा ॲल्युमिनियम फॉईल असेल आणि हे सगळे पदार्थ आपण मायक्रोवेव्हमध्ये जेव्हा गरम करतो त्यावेळेला या सगळ्याचा धोका खूप वाढतो. दुसरं म्हणजे आपण पॅक फूड किंवा जंक फूड, बेकरीचे पदार्थ, पिझ्झा, बर्गर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी
जेव्हा खातो तर त्यामध्ये असे बरेचसे प्रिझर्वेटिव्स, कलर्स, फ्लेवरिंग एजंट्स या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. हे सगळे पदार्थ हे हॉर्मोन डिसरप्टर्स असतात. तर हॉर्मोन डिसरप्टर्स ओळखायचे कसे? तर पहिली गोष्ट म्हणजे आपण कुठलाही अन्नपदार्थ जर बाहेरनं आणला तर त्याचं लेबल जरूर वाचा, कारण त्या लेबलवर सुद्धा काही कोड सिस्टीमनी हे हॉर्मोन डिसरप्टर्स लिहिलेलं असतं. ते काही डायरेक्टली लिहिलेलं नसतं की हा हॉर्मोन डिसरप्टर आहे, पण एखादा कोड आपल्याला दिसला आणि तो कोड आपण जर इंटरनेटवर शोधला तर तो नेमका केमिकल कुठला आहे हे आपल्या लक्षात येईल. तर हे ओळखूनच आपण आपले खाद्यपदार्थ वगैरे किंवा सौंदर्य प्रसाधने वगैरे वापरायची हे लक्षात ठेवा. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मासिक पाळीच्या तक्रारी का वाढतायत? तर हे हॉर्मोन डिसरप्टर्स जे आहेत ते इस्ट्रोजन नावाचं जे स्त्रियांमध्ये हॉर्मोन असतं की जे पाळीच्या सगळ्या नियंत्रणासाठी खूप महत्त्वाचं आहे, हेच सगळं डिसरप्ट करून टाकतं. त्यामुळे आजकाल आपल्याला स्त्रियांमध्ये ह्या पाळीच्या तक्रारी दिसतात किंवा अन्य तक्रारी जशा आहेत की तसं म्हणजे पिशवीला सूज येणे किंवा पिशवीमध्ये फायब्रॉइड्स किंवा गाठी होणे किंवा स्त्रियांमध्ये चेहऱ्यावर किंवा अन्य हातावर पायावर अनावश्यक केस असणं, हे सगळं जे आहे ते या हॉर्मोन डिसरप्टर्सचा दुष्परिणाम आहे. या हॉर्मोन डिसरप्टर्समुळे आपल्याला थायरॉइडचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, आपला कॅन्सरची शक्यता वाढते, प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते, डायबेटीस, त्वचारोग, केसांचे आजार असे अनेक आजार दिसून येतात. तर या सर्व गोष्टींपासून आपल्याला लांब राहिलं पाहिजे. यासाठी नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनं वापरणं, प्लॅस्टिकऐवजी काचेची बाटली, स्टीलची भांडी वापरणं, जंक फूड कमीत कमी खाणं, नैसर्गिक आहार घेणं, रिफाईंड तेलाचा वापर कमी करणं, या सगळ्या गोष्टींनी आपण हे एंडोक्राईन डिसरप्टर्स आपल्या शरीरात जाण्यापासून रोखू शकतो व त्याचे दुष्परिणाम आपण टाळू शकतो. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया असाच एक नवीन प्रश्न घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.